मुलांनो, आज आपण भाषा सूत्रम 2 मधील भाषाभ्यास पाहणार आहोत. पान 36 वर दिलेला आहे बघा. रूप परिचयम लिखत म्हणजे रूप परिचय करा, लिहा. तर पहिलं बघा, इथे एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये नामरूपम प्रातिपदिकम म्हणजे शब्दाचं मूळ रूप, अंतः म्हणजे अकारांत आकारांत ईकारांत जे काय असेल ते, लिंगम म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी, विभक्ती विभक्ती आपण शिकलेलो आहोत त्यापैकी कोणती विभक्ती येईल ते लिहायचं आहे ते, आणि वचन एकवचन द्विवचन बहुवचन. आता विद्याम हे नाम आहे. विद्याम, विद्यामचं प्रातिपदिकम काय आहे, काय येईल? विद्यामचं प्रातिपदिकम विद्या येईल. प्रातिपदिकम म्हणजे मूळ रूप. विद्यामचं प्रातिपदिकम विद्या, अंत आकारांत, लिंग स्त्रीलिंगम, विभक्ती द्वितीय विभक्ती, आणि वचन एक वचन. म्हणजेच याचा अर्थ काय होतो? विद्येला किंवा विद्यास असा अर्थ, विद्येस असा अर्थ होतो. आता युतके हे नाम बघा, याचं मूळ रूप येईल युतक. हे अकारांत आहे, अकारांत नपुंसकलिंगी, आणि युतके हे प्रथमा द्वितीया द्विवचन येईल. प्रथमा द्वितीय द्विवचन युतक. आणि युतक म्हणजे पॅन्ट. तिसरं बघा, कांतया. कांतया प्रातिपदिकम येईल कांता, आकारांत, स्त्रीलिंगी, तृतीय विभक्ती, एक वचन, आणि इथे अर्थ होतो बायकोने. कांता म्हणजे बायको आणि कांतया म्हणजे बायकोने, तृतीय विभक्ती. चौथं बघा, चषकयोः. मूळ रूप येईल चषक म्हणजे प्रातिपदिकम चषक, अकारांत पुल्लिंगी शब्द, षष्ठी सप्तमी द्विवचन येईल. षष्ठी सप्तमी द्विवचन. चषकयोः म्हणजे काय? दोन पेल्यांचा किंवा दोन पेल्यात असा अर्थ होईल. दोन पेल्यांमध्ये असा अर्थ होईल. प्रश्न 5वा, दीपाभ्याम. मूळ रूप म्हणजे प्रातिपदिकम दीप, अकारांत पुल्लिंगी, तृतीया चतुर्थी पंचमी द्विवचन येईल. आणि इथे अर्थ होईल दोन दिव्यांनी किंवा दोन दिव्यांना असा अर्थ होईल. दंतैही. दंतैही प्रातिपदिकम येईल दंत, अकारांत पुल्लिंगम, आणि विभक्ती येईल तृतीय विभक्ती दंतैही, बहुवचन येईल तृतीय विभक्ती आणि बहुवचन. अर्थ होतो दातांनी. दंतैही दातांनी. कथायाः प्रातिपदिकम कथा, आकारांत, स्त्रीलिंगम, पंचमी षष्ठी एक वचनम. कथायाः म्हणजेच काय? कथेपासून किंवा कथेचे, कथेपासून पंचमी आणि कथेचे षष्ठी असा अर्थ होतो. कलायै प्रातिपदिकम कला, आकारांत, स्त्रीलिंगम, चतुर्थी एक वचन येईल. आणि कलायै म्हणजे कलेसाठी, कलेला अशा अर्थाने आहे. हा भाषाभ्यास वहीत पूर्ण करायचा आहे. मुलांनो, इथे दुसरा प्रश्न बघा. चतुर्थ पदम लिखत म्हणजे तुम्हाला चौथा शब्द लिहायचा आहे. पहिला दुसरा दिलेला आहे, तिसरा दिला आहे, तिसऱ्यानंतरचा चौथा हा पहिला दुसरा बघून त्याप्रमाणे लिहायचा आहे. उदाहरणार्थ आपण बघूयात. देव हा पहिला शब्द झालाय,
त्याच्या पुढे दुसरा शब्द लिहिलाय देवेन, देव देवेन. तसं भूप भूपेन असे. भूप म्हणजे राजा. दुसरं बघा स्यूत स्यूत स्यूतानाम. तसं चमस चमसानाम. फल फलानी. तसं पर्ण पर्णानी. सूर्य सूर्यात. तसं चंद्र चंद्रात. देव देवेषु. तसं वन वनेषु. माला मालासु. शाला शालासु. देवेषु देवेषु मालासु ही काय आहे? सप्तमी विभक्ती आहे. हा अभ्यास करत असताना विभक्ती कोणती लक्षात येते तुमची तुम्हाला ते पण बघायचंय, किंवा वचन कशा कशाचा बोध होतोय याचा अभ्यास करत असताना ते बघायचं आहे. प्रश्न तिसरा बघा, शब्दानाम अर्थम विभक्त्यनुसारम माध्यम भाषया लिखत. म्हणजे मराठीत तुम्हाला या शब्दांचा अर्थ विभक्तीनुसार लिहायचा आहे. आता इथे पहिला शब्द आहे वृक्षान. वृक्षान म्हणजे काय? वृक्षांना. भार्यायै. भार्यायै म्हणजे काय? बायकोला. आता भार्यायै ही चतुर्थी विभक्ती झाली. कराभ्याम म्हणजे दोन हातांनी किंवा दोन हातातून किंवा दोन हातांना. कराभ्याम. दर्पणे. दर्पण म्हणजे काय? आरसा. दर्पणे म्हणजे आरशात. कुंचिकया. कुंचिकया म्हणजे चावीने. कुंचिका म्हणजे चावी, कुंचिकया म्हणजे चावीने. तृतीय विभक्ती आहे. दर्पणे इथे सप्तमी विभक्ती आहे. यानात. यान म्हणजे वाहन. यानात म्हणजे वाहनातून. पंचमी विभक्ती आहे. गीतेषु म्हणजे गाण्यात. गीतेषु म्हणजे गाण्यात. सप्तमी विभक्ती. वृक्षेषु सप्तमी विभक्ती. झाडात झाडांमध्ये झाडांच्या बाबतीत. हस्तयोहो दोन्ही हातातून दोन्ही हातांमध्ये. हस्तयोहो. कर्णाभ्याम. कर्णाभ्याम म्हणजे दोन कानांनी दोन कानातून किंवा कानांना असा अर्थ इथे होतो. तालिकाम पूरयत म्हणजे तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये? एकवचन द्विवचन बहुवचन दिलेलं आहे आणि विभक्ती दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला काही शब्द इथे दिलेले आहे आणि रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता चंद्र या शब्दाचं द्विवचन दिलेलं आहे. एकवचन आणि बहुवचन लिहायचं आहे आणि विभक्ती इथे सगळ्याच्याच दिलेल्या आहेत. मग प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्तीचं काय येणार रूप चंद्र शब्दाचं? चंद्रः चंद्रौ चंद्राः प्रथमा. आता द्वितीय नेत्रमचं काय येईल? नेत्रम नेत्रे नेत्राणी द्वितीय. आता इथे नेत्रम नेत्रे नेत्राणी काय आहे? नपुसकलिंगी वन प्रमाणे चालणार आहे. चंद्र हा देव प्रमाणे चालणार आहे. मापिकया मापिका. मापिकाचं मापिकया झालेलं आहे. तृतीय विभक्ती. माला प्रमाणे मापिका हा शब्द चालतो. मापिकया मापिकाभ्याम मापिकाभिः तृतीया. चतुर्थी बघा, दंतेभ्य बहुवचन दिलेलं आहे दंत शब्दाचं. हे अकारांत पुल्लिंगी देव प्रमाणे चालणारा शब्द आहे हा. मग काय येणार चतुर्थी? दंताय दंताभ्याम दंतेभ्य चतुर्थी. आता वातायनाभ्याम याचं मूळ रूप काय? वातायनम. वातायन हा अकारांत नपुसकलिंगी शब्द आहे आणि आपल्याला पंचमी विभक्ती लिहायची आहे. पंचमी म्हणलंय की वातायनात. वातायनात वातायनाभ्याम वातायनेभ्य पंचमी. आता इथे गजानन बघा. गजाननस्य ही षष्ठी विभक्ती आहे. गजानन हे मूळ रूप आहे. गजाननची षष्ठी विभक्ती गजाननस्य. एक वचन. गजाननस्य गजाननयोः गजाननानां षष्ठी. गजाननस्य गजाननयोः
गजाननानां षष्ठी. आता पुढचं बघा, उत्पीठिकयोः. उत्पीठिकयोः ही काय, सप्तमी विभक्ती आहे. त्याचं एक वचन काय येईल, हे द्विवचन दिलेलं आहे तुम्हाला. उत्पीठिकायाम, मालाप्रमाणे हा शब्द चालतो. उत्पीठिकायाम, उत्पीठिकयोः, उत्पीठिकासु सप्तमी. आता वयस्याः, वयस्याः बघा संबोधनम, हे वयस्याः आलंय ना, हे संबोधनम. याचं एक वचन काय येईल, हे वयस्य, हे वयस्यौ, हे वयस्याः संबोधनम. वयस्य म्हणजे मित्र. तर याप्रमाणे हा अभ्यास तुम्ही वहीमध्ये करायचा आहे. सर्वनामाने, सर्वनाम तुम्हाला मराठीत माहितीच आहे. नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. रमेशः शालाम गच्छति, याला सर्वनाम काय वापरले पुल्लिंगी शब्दासाठी, सह. आणि लांब असताना, दूर असताना, जवळ असलं असतं तर एषः वापरलं असतं. रमेशः शालाम गच्छति, सर्वनाम काय वापरणार, सह शालाम गच्छति किंवा एषः शालाम गच्छति असं पण चालेल. पुढे सगळ्या ठिकाणी रमेशच्या जागी सह हे सर्वनाम वापरलेलं आहे, पण प्रथमा एकवचनी रूपे वापरलेली आहेत इथे सगळीकडे, कारण रमेशः हे पण प्रथमा एकवचनी रूप आहे म्हणून. ठीक आहे.